आज मम्मी इडलीसाठी तांदूळ बारीक करत आहे. पप्पा पेपर वाचत आहे. नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ही बघा एवढं साठलेलं आहे. आता पोहे मोबाईल बघते का अभ्यास करते का? पोहे मिक्सर मध्ये ए पोरे टाकून मिस्कर मध्ये इडली खायला सोपी चव लागते या, खाऊ वाटते, पण किती भांडी घाण पडते. किती हजार राड आहे. भिजाय घालायची सकाळी 8 तास, रात्री 8 तास भिजाय घालायची, मग इडली खायची. खायला सोमला तर लय आवडते बसू. हा दीदी तर आवडीचा पदार्थ आहे, पण आज कशी काय शांत बसली बाहेर कोणाच अभ्यास करत बसली. दीदीला इडलीच्या तांदळाच्या पिठाचा वास लय आवडतो या. होय हो, वास आंबूस वास येते. कच्चच एक दोन बोटी बुडवून खाते त्याच्यात. झालं आता बारीक. आता हे उद्याच्याला त्याचं सकाळचं पीठ फुगलं म्हणजे बनवायची इडल्या. तुला किती वाजता खायची इडली? 6 वाजता सकाळी. हा शाळेला जायचंय. सोमला आमच्या 6ला सकाळी इडली खायची. झालं आता बारीक करून मस्त असं आता इडलीचं पीठ बारीक करून घेतलंय. आता हे आंबवण्यासाठी असं डब्याचं झाकण लावून डबा ठेवणार आहे मी. उद्या सकाळी इडली करायची. पळी घे बाळातली बाया, पळी घेतली. पीठ मिक्स करून ठेवूया की, पोहे टाकलेले बारीक करून पळी घेतली. पुस धुवून आण की, तिथं धुवून आण ना नळाला. बघू म्हणजे काय पडलंय बघू ते. त्यात थोडं पोहे टाकलं म्हणजे जरा थोडं फुगायला हे छान असं चव लागते पोह्याने इडलीच्या पिठात. भैया इतकी मला पाणी दे, माझा हात भरलाय. सकाळच्या नाश्त्यात असं इडलीसाठी तांदूळ भरून करून ठेवला. आता आमचा स्वयंपाक झालाय, जेवायला बसले. आमच्या जेवणाचा मेनू तुम्हाला मी दाखवतो. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. आमच्या जेवणाचा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि भात इकडं मुलीचं चाललंय अभ्यास करायचं. झाला का अभ्यास? चला जेवायला. सोम चल जेवायला. मस्त असं सरभरीत वांग्याची भाजी केली कट्टाची, थोडासा भात, बाजरीची भाकरी. तर मस्तपैकी असं चुरून मुरून काला करून खायचं. वांग्याची भाजी आणि भाकरी खूपच छान लागते. काला केल्यावर मस्तपैकी पोट भरून खाल्लं की बरं वाटतं. ए चला रे, वाढायला लागली. चला जेवाय पडदिशील. दप्तरावर पटपट. सोहम चल लवकर, सकाळ लवकर उठून बघ. दीदी चल लवकर.
भूक लागली नाही का? चल पटकन. आलाय का हो तुम्ही? वाढायला लागली, चला पटदिशन. ग्लास पाण्याचा एकच आणलाय मी, पाण्याचा ग्लास घेऊन येत तुम्हाला. तोंडी लावाय थोड्या मिरच्या पण तळल्यात. हो आणलंय, या देवाला नैवेद्य दाखवून या. चला देवाला पाणी घेऊन आलं का? देवाला नैवेद्य दाखवून ये की. आज आमच्या जेवणाचा मेनू. आज या जेवायला. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आमच्या जेवणाचा असा हा मेनू. वांग्याची सरबरत अशी भाजी, थोडा भात, भाकरी, त्याच्याबरोबर थोडी तोंडी लावायला मिरची. हा जेवणाचा मेनू. या जेवण करायला. आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोम चल रे बाळा, सगळं वाढून झाले माझं. चल पटपट वाढायला लागले. दीदीचं आवरून झाले, हात धुवून ये पटकन. थोडा काला करून खायचं मागितलं होतं ना तू, घे काला करून थोडा. नंतर ना थोडा थोडा भात घ्यायचा त्याच्याबरोबर. असं सुंदर असं जेवण बनवले. आमच्या जेवणाचा मेनू खूप छान आज केलं. सोमला काला करून खायचं होतं. सोम चुरून खा. थँक्यू. जेवाया चांगली झाली. छान झालं. मीठ थोडं टाकायचं लागेल. मीठ घ्यायला वांगे काढून. क्वांटिटी तेवढे चांगले, क्वालिटी फक्त मीठ कमी. मस्त असं जेवण चाललंय आमचं. या जेवण करायला. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. सोम कशी झाली आहे भाजी? छान. सोमला आमच्या काला करून खायचं होतं. थोडंच लिंबू पिळ, खोकला लागेल. हा छान लागते का? चांगली झाली का भाजी? छान झालं. आता मी पण जेवण करणार आहे. या जेवण करायला. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चांगलं लागतंय. छान झाली का भाजी? सोम तुला काय घ्यायचं? भात आणि आमटी. तुम्हाला काय पाहिजे? भरपूर